एबी फॉर्मच्या वाटपावरून आधीच राडा सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तब्बल 82 उमेदवाराचे अर्ज बाद करण्याची भाजपची खेळी अखेर फसली आहे. ही खेळी इतकी मोठी होती की एकाच झटक्यात उबाटाचे 82 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणाबाहेर फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार यांनी उबाटाच्या पक्षाचे उमेदवारांनी सादर केलेल्या एबी फॉर्मवर हरकत घेतली होती. त्यांचा दावा असा होता की उमेदवारी अर्जासोबत सादर करण्यात आलेले बी फॉर्मवर मूळ स्वाक्षरी नाही. त्यामुळे हे अर्ज तृतीयदृष्ट संपूर्ण असून ते बाद ठरवण्यात यावेत. या तक्रारीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. कारण 122 पैकी 82 जागावर उभे असलेले उमेदवार थेट बाद झाले असते तर निवडणुकीचे चित्रच बदललं असतं. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही तक्रार बारकाईनं तपासली. शहरातील 10ही निवडणुका निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपची हरकत अमान्य करत उबाटाच्या सर्व 82 उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले आणि याच क्षणी भाजपला मोठा राजकीय झटका बसला. राज्यातील शिवसेनेच्या फुटीनंतर भाजपची भूमिका कोणापासून लपलेली नाही. भाजपच्या नेत्यांनीच वेळोवेळी या फुटीत आमचा सहभाग होता अशी कबुली दिली आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना उबाटा यांच्यातील संघर्ष अधिकच टोकाचा बनला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना सोबत घेत भाजपने उबाटाला थेट आव्हान दिलं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे सेना आणि उबाटाला आमने-सामने उभा करून भाजपने राजकीय फायदा करून घेतला. मात्र नाशिक महापालिका निवडणुकीत चित्र वेगळंच आहे. भाजपने यावेळी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येत भाजप विरोधात युती करून उभे राहिले आहेत. तर दुसरीकडे शिवसेना उबाटा महाविकास आघाडीत सामील होऊन मैदानात उतरली आहे. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उबाटाच्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा डाव इतर महापालिकांमध्येही खेळला गेला, पण कोठेही भाजपला अप्रत्याशित यश मिळालं नाही. यातच भाजपसमोरील आणखी एक मोठी डोकेदुखी समोर आली आहे. ती म्हणजे पक्षातील बंडखोरींची. विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधात बंडखोरी करणाऱ्या अनेक नेत्यांची महापालिका निवडणुकीत तिकीटं कापण्यात आली. या नाराज नेत्यांनी आता थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून भाजपच्या उमेदवाराविरोधात दंड थोपटले आहेत. पिंपळाळे परिसरातील मयूर कापसे, धीरज सोनवणे यांनी उद्धव ठाकरे गटाची मशाल हाती घेतली आहे. हे दोन्ही चेहरे भाजपसाठी मोठे आव्हान ठरण्याची चिन्ह आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार सुरेश भोळे यांच्या विरोधात मयूर कापसे आणि माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे यांनी बंडखोरी केली होती. या बंडखोरीचा फटका धीरज सोनवणे यांनीही बसला होता. डॉक्टर अश्विन सोनवणे यांच्यासोबत काम केल्याचा ठपका ठेवत भाजपने धीरज सोनवणे यांना पक्षापासून दूर ठेवलं. निवडणूक निकालानंतर या सर्व बंडखोरींना पुन्हा भाजपमध्ये येण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र सुरेश भोळे यांच्या ठाम विरोधामुळे या नेत्यांना पुन्हा पक्षात प्रवेश मिळू शकला नाही. परिणामी भाजपचे हेच माजी नेते आता उबाटा गटातून भाजप विरोधात लढताना दिसत आहे. एकीकडे एबी फॉर्मचा डाव फसला, दुसरीकडे बंडखोरीची फळी विरोधकांच्या गोटात गेली आणि तिसरीकडे बहुपक्षीय युतीमुळे भाजप एकटं पडलं आहे. नाशिक महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक राहिलेली नाही. ती आता भाजप विरुद्ध सर्व विरोधक असा थेट सामना बनली आहे. ठाणे महापालिकेमध्ये राजन विचारे, जितेंद्र आव्हाड यांनी आरोप केले आहेत, की आमचे अनेक उमेदवारांचे जे फॉर्म आहे, ते निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद केले आहे. असा आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर या संपूर्ण राजकीय प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल, तर ते होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल, तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.